खऱ्या आयुष्यामध्ये शशांक बाबा म्हणून कसा आहे आणि शशांक त्यांच्या बाबांसाठी कसा आहे? मी खरं तर वेळ नाही देऊ शकत ऋग्वेदला आणि राधाला, ज्याचं वाईट वाटतं मला, पण त्याला पर्यायसुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच मी थोडंसं अवॉइड करतो आहे खूप बिझी राहणं. कारण पूर्वीचे जे खूप मोठे मोठे कलाकार आहेत त्यांचे जर आज आपण इंटरव्ह्यूज ऐकतो तर असं मला एकंदर भासतं, जाणवतं की माझी मुलं केव्हा मोठी झाली मला कळलंच नाही, असं अनेकदा त्यांच्या बोलण्यात येतं. येतं. आणि ते खरंच आहे. ते महिनोन जर दौऱ्यावरती असतील, महिने जर शूटिंगसाठी बाहेर असतील, तर कधी मूल मॉन्टेसरीत होतं, कधी पहिलीत गेलं, कधी 5वीत गेलं, कधी 10वीत गेलं, कधी कॉलेज, आणि कधी मुलगी असेल, लग्न झालं, कळलंच नाही आम्हाला. हे टप्पे मला मिस नाही करायचे आहेत माझ्या मुलांचे. मला रोज घरी यायचं आहे, मला रोज त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, मला रोज ते मोठे होताना बघायचं आहे. आणि आज मी प्रिव्हिलेज आहे या बाबतीत, कारण टेलिव्हिजन हे खूप इतकं ताकदीचं माध्यम आहे जे प्रेक्षकांपर्यंतही पोहोचवतं, उत्तम पैसासुद्धा देतं. आणि आज सुदैवाने अशा एका स्टेजवरती आहे मी करिअरमध्ये की मी माझ्या टर्म्सवरती थोडंसं काम आत्ता करू शकतो आहे. मी थोडंसं सांगू शकतो निर्मात्यांनासुद्धा, चॅनललासुद्धा आणि सगळ्यांनाच की बाबा रे, माझ्या ह्या कमिटमेंट्स आहेत, तुम्ही हे सगळं सांभाळून तुम्हालाही तेवढाच वेळ देईन आणि तेवढंच ऑनेस्टली काम करेन. तर आपण सगळंच सामंजस्याने करूया, म्हणजे सगळेच विन विन सिच्युएशनवरती असतील, हॅपी असतील. तुला आता 2 मुलं आहेत, बालहट्टापुढे झुकावं लागतंय का? खूप, प्रश्नच नाही. आणि मी ते पूर्ण करतोय. आणि ते कसं एन्जॉय करतोयस तू? ते बाप पण कसं एन्जॉय करतोय? भरपूर. म्हणजे माझ्या मुलाला नाटकं बघायला आवडतात, मी त्याला नाटकांना घेऊन जातो. फिरायला खूप आवडतं, त्यांना फिरायला घेऊन जातोय. राधा आत्ता अगदीच 1.5 वर्षाची आहे, पण सगळे नखरे सुरू झालेले आहेत. आणि प्रियांका इज मोर दॅन हॅपी की मुलगी झालेली आहे. तिचं ऋग्वेद जोर होता तोवर असं होतं की यार गर्ल्स सेक्शनमध्ये जाऊन शॉपिंग नाही करता येते मला, त्या राधामुळे सगळं ते करता येते. त्यामुळे राधा सध्या जिथे बोट दाखवेल ते मला घ्यावं लागतंय. बाबा हे, बाबा ते, हे सगळं चालू झालेलं आहे. ऋग्वेद आता अशा फेजमध्ये आहे की आत्ताची जी कार्टून्स आहेत त्यातले रेफरन्सेस घेऊन तो काहीतरी बोलत असतो. मग ते काहीतरी मला शोधून त्याच्यासाठी आणावं लागतं, कारण आत्ताची कार्टून्स माहिती आहेत मला. पण तो काहीतरी बोलतो की हे असं एक कॅरेक्टर आहे, ते तसं कॅरेक्टर आहे, मग त्या संदर्भातले काहीतरी टॉईज, टी शर्ट्स, असं सगळं आणावं लागतंय. हे सगळं करावं लागतंय, पण ते आनंदाने करतोय. कारण मध्ये एक रील पाहिलं होतं मी की तुमच्याकडे 18च उन्हाळे आहेत, मुलांच्या समोरच्या सुट्ट्या 18च आहेत त्या. तो 18चा झाल्यानंतर जो काही वेगळा असणार आहे ना, त्याच्यानंतर आपल्या हाती लागणार नाही येतो. त्यामुळे हे 18 उन्हाळेत मला त्याच्याबरोबर काढायला, ते काढायचंच मला. क्या बात आहे, क्या बात आहे.